रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या माती माऊली या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपली मराठीची भूमी ही संतांची, शूरवीरांची आणि विविध लोककलांची खाण आहे. आपल्या गावाकडच्या या चालमातीतल्या अस्सल परंपरा, कुलाचार आणि गावाकडचं खरं खरं जीवन जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपल्या माती माऊली चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, पुढे येणारे गावाकडच्या गोष्टींचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणून जगदंबा ही प्रसन्न झाली आणि माझी जिजाऊ साहेबाला पहिला पुत्र झाला. त्याचं नाव शिवाजी असे ठेवण्यात आलं. ज्या राजांनी माझी जिजाऊ साहेबाचं स्वप्न पूर्ण केलं, स्वराज्याची स्थापना केली, प्रत्येक गडावरती राजांनी भगवा झेंडा फडकवला. बघता बघता मराठ्यांचं राज्य उभं झालं. जे स्वप्न माझी जिजाऊ साहेबांनी पाहिलं ते सत्यात उमटवणारी जगदंबा जर पाहिली ती ही तुळजापूरची राणी आहे. अशा एका ज्वलंत आणि श्रद्धेने भरलेल्या परंपरेची माहिती घेणार आहोत, जिचा नाद ऐकला की अंगावर शहारे येतात. ही परंपरा म्हणजेच जागरण आणि गोंधळ. जागरण आणि गोंधळ म्हणजे नेमकं काय? अनेकदा आपल्याकडं जागरण गोंधळ हा शब्द एकत्र वापरला जातो, पण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जागरण हे जेजुरीच्या खंडेरायासाठी म्हणजेच भगवान महादेवाचा अवतार असलेल्या मार्तंड भैरवासाठी केलं जातं. तर गोंधळ हा तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, रेणुका माता किंवा आपल्या कुलस्वामिनीसाठी घातला जातो. जेव्हा घरात एखादं शुभ कार्य असतं तेव्हा कुलदैवतेला प्रसन्न करण्यासाठी रात्रभर जागून त्याची भक्तिभावाने स्तुती करण्याची प्रथा आहे. खंडेरायाचं जागरण बाग्या तर आई भगवतीचा गोंधळ घालणाऱ्यांना गोंधळी असं. ही केवळ एक पूजा नाही, तर देवीच्या भक्तीचा एक रात्रभर चालणारा जिवंत उत्साह आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जागरण गोंधळ नक्की का करतात? तर मंडळी, हिंदू आणि विशेषतः मराठी परंपरेत कुलदैवतेला खूप महत्त्व आहे. कुलदैवत म्हणजे आपल्या कुटुंबाचे, आपल्या वंशाचे रक्षण करणारा देव. घरामध्ये जेव्हा नवीन लग्नकार्य होतं तेव्हा नवीन सून घरात आल्यावर किंवा नवीन घर बांधून वास्तुशांती केल्यावर, तसेच घरातील नवीन बाल जन्माला आल्यावर हा कुलाचार आवर्जून केला जातो. यामागची भावना अशी असते की आमच्या घरातील शुभ कार्याची पहिली सुरुवात आमच्या कुलदैवताच्या आशीर्वादानेच व्हावी. देवाला विनंती केली जाते की हे खंडेराया, हे आई भवानी, आमच्या घराण्यातील नवीन कार्य झालं आहे. आम्ही तुझा जागरण गोंधळ मांडला आहे, तरी तू आमच्या कुळावर, या नवीन जोडप्यावर आणि आमच्या या नवीन वास्तूवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. याशिवाय अनेक लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी देखील जागरण गोंधळ घालतात. ही देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत आहे. या परंपरेची सुरुवात संध्याकाळी सूर्यास्तानंतर होते. घरात एका पाटावर कुलदैवतेचा कलश किंवा घट मांडला जातो. देवाला नवीन वस्त्र, विड्याची पाने, नारळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. मुख्य विधी सुरू होतो तो दिवटी पेटवून. तेल आणि वातीची ही दिवटी रात्रभर तेवत ठेवली जाते. वाघ्यामुरळी, गोंधळी जेव्हा संबळाच्या तालावर आणि तुंतुणीच्या सुरावर देवीची गाणी, पोवाडे आणि ओव्या गाण्यास सुरुवात करतात, तेव्हा आजूबाजूचं वातावरण भक्तिमय होऊन जातं. यात देवाच्या शौर्याच्या कथा सांगितल्या जातात. हळद आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते. सदानंदाचा येळकोट या गजरात भाविक देहभान विसरून नाचू लागतात. पाटे आरती करून आणि तळी भरून
देवाला प्रसाद दाखवून जागरणाची सांगता होते. मंडळी, जागरण गोंधळ म्हणजे केवळ एक कर्मकांड नाही, तर आपल्या मातेतील लोककलेला आणि मौखिक परंपरेला जिवंत ठेवण्याचे एक महान कार्य आहे. आजच्या या आधुनिक युगातही आपल्या पिढीने हा वारसा असा जपून ठेवला पाहिजे. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जागरण गोंधळ दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माती माऊली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बसे कजरी गाव नमस्कार श्री मातडा पठार श्री रघुनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त. Hare
असं आराध्य दैवत पाहिलं तर गजानन गणपती. सत्यनारायणची महापूजा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा गजानन गणपती, त्या ठिकाणी भरपूर उरलेला गजानन गणपती, ज्या ठिकाणी शुभकार्य असेल त्या ठिकाणी सुद्धा गजानन गणपती, ज्या ज्या ठिकाणी शुभकार्य आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर उरलेला आराध्य दैवत गजानन गणपती. याद गणराया गजानन गणपतीला आज या कुटुंबाच्या वतीनं आज वास्तुशांतीच्या निमित्तानं भक्तांनी आज हरिभाई शिंदे अंबाबाईचा आठवण आणि खंडेरायाचे या ठिकाणी जागर आहे. म्हणून प्रथमतः या गणरायाला आवाज द्यायचा आणि आजच्या या शुभ कार्याची सुरुवात माझ्या गणपतीने म्हणजे
करून घ्यावं, कारण कन्या मुलामध्ये देवस्थान आपल्याला तुळजापूरची अंबाबाई आहे, कारण इतक्या लांब कोण आपलं कन्या मुलगा जात नाही. म्हणून कानड मुलुक आहे तुझा, कानड मुलुक. त्या जगदंबेची भाषा सुद्धा कानडी आहे आणि बोलती सुद्धा ही कानडीच आहे. पण या जगदंबेला आवाज द्यायचा आणि आपल्या घरी पाहुणे म्हणून बोलवायचं. ज्याप्रमाणे पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचा असा आदर सत्कार केला जातो, उडबस केली जाते, आदरातिथ्य केलं जातं, त्याचप्रमाणे जगदंबा आज आपल्या घरी पाहुणे म्हणून येणार. मग या भक्तांनी सुद्धा या अंबाबाईला तितकाच आदर सत्कार कसा केला. माझ्या घरामध्ये सोन पावलान माझ्या घरी, सोन पावलान, सोन पावलान माझ्या घरी. राणी म्हटलं जातं कारण ही पलगावरती विराजमान म्हणून या जगदंबेला कर्णामधून आवाज द्यायचा आणि या वास्तूमध्ये सदैव जगदंबे तुझा वास राहावा म्हणून या आई भवानी मातेला आज या गोंधळाला या ठिकाणी कशी बोलवायची.
अंबाबाई ग, माझ्या सुद्धा धरती हाताला अंबाबाई ग, माझ्या सुद्धा धरती हाताला येडाबाई ग, माझ्या सुद्धा धरती सर आधी सर संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. मातीमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.